शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातलं ग्रंथदिंडी आणि ग्रंथ प्रदर्शन यासाठी ग्रामस्थ, माझ्या विद्यालयामध्ये विद्यार्थी, त्याचबरोबर या विद्यालयाचे माजी विद्यार्थी या सर्वांनी भेट दिलेली आहे। आणि या अनुषंगाने आज आम्ही इथं ग्रंथदिंडी सुरुवातीला काढली। या ग्रंथदिंडीमध्ये कन्याशाळा, केंद्रशाळाही उपस्थित होत्या आणि या ग्रंथदिंडीमध्ये आम्ही जे पालखीमध्ये ग्रंथ होते ते विश्वकोश, भगवद्गीता, त्याचबरोबर नामदेव गाथा, ज्ञानेश्वरी यांचा आम्ही या महाकाव्यांचा काय केला होता, जागर करण्यासाठी ग्रंथदिंडी काढली। आजचा युग पाहता मोबाईलचा, डिजिटलचा युग आहे। ही जी पिढी आहे ती 1 जानेवारी 2025 ला जन्मलेली मुलं आहेत, ती जनरेशन काय बीटा आहे। त्याच्या पूर्वीची जी आहे ती जनरेशन जेन झी म्हणतात। मी जी आहे ती मिलियन्स मध्ये आहेत, खाडे सर आहेत ते मिलियन्स मधले आहेत। आम्ही जी पाहिलेला जे आहे आमच्या पिढीनं, आम्ही काय पाहिलेलं आहे, तर आम्ही पुस्तकं झाडाखालून खाली बसून वाचलेली आहेत। त्याचबरोबर आम्ही पुस्तकं शाळेमध्ये वाचले, त्याचबरोबर आज जी पुस्तकं आम्ही वाचत आहोत ती आम्ही या माध्यमांच्या मदतीने वाचत आहोत। मग आम्ही या ग्रंथालयामध्ये भाषा साहित्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही साहित्यांचा इथं काय केलं, उपलब्ध करून दिले पाहण्यासाठी ग्रंथ प्रदर्शनामध्ये। या साहित्यामध्ये सोबत प्रत्येक साहित्याचा थोडासा इतिहास आणि लेखनाच्या स्वरूपामध्ये मांडण्याचं, संकलन करून इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचाही आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी लाभ घेतला। त्याचबरोबर इथं कथा, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कथा आहेत, कादंबरी आहेत, कात्रणं आहेत। आमच्या महत्त्वाचं सांगायचं असेल तर रयत शिक्षण संस्थेचं जे साहित्य आहे त्याचाही यामध्ये समावेश आहे। जसं आपण पाहतो की एकाच गावामधले एका वेळेला सर्व काही माणसं आपण एका वेळेला व्यक्ती पाहू शकत नाही, सगळ्या व्यक्ती गावातल्या। तशाच पद्धतीनं आपण मग गाव कसं आहे ते कशावरून ठरवतो, तर गावातल्या काही लोकांचा अनुभव घेतला, काही लोक माहीत झालं की अमुक गाव आहे असं आहे, असं ओळखलं जातं। त्याच पद्धतीनं आता जर आपण पाहिलं तर ग्रंथांचा जो संभार आहे तो पर्वतप्राय आहे। मग ग्रंथ इतके आहेत, मग कथा आहेत, कविता आहेत, कादंबऱ्या आहेत, संदर्भ ग्रंथ आहेत, कात्रणाचा आमच्यामध्ये उल्लेख आहे, ई बुक्स भरपूर आहेत, ऑडिओ बुक्स भरपूर आहेत। मग वाचायचं काय असं विद्यार्थी विचारतात, तेव्हा आम्ही सांगतो काही कथा वाचलेल्या, काही कादंबऱ्या वाचलेल्या, काही संदर्भ ग्रंथ वाचले, काही साहित्य वाचलं, कात्रणं काही संग्रहित केली की याला वेगळं काही द्यावं लागत नाही। आपल्याला जसं थोड्या व्यक्तींच्याकडून गावाची काय करते माहिती कळते, त्याच पद्धतीनं जीवन जगण्यासाठी त्या जीवनाच्या नौकेमधून सहज आपला प्रवास सोपा व्हावा त्यासाठी काही संदर्भ ग्रंथ वाचले, काही कथा वाचल्या, काही कात्रणं संग्रहित ठेवली आणि वाचलं तर भरपूर आपल्याला ज्ञान मिळतं। यामध्ये आमच्या ग्रंथ प्रदर्शनामध्ये ई बुक्स आहे। ई बुक्स मध्ये 1985चं बालभारतीचं पुस्तक कसं आहे, मराठीचं कसं आहे, हिंदीचं कसं आहे, विज्ञानचं कसं आहे याचंही आम्ही प्रदर्शनामध्ये इथं काय केलंय, सादरीकरण केलं। याचबरोबर विद्यार्थी जेव्हा येऊन थांबतात, आम्हाला पाहून आमच्या 3 वर्गाची शाळा आहे, यामध्ये जेव्हा एखादा आमचा शिक्षक काही कामानिमित्त बाहेर असेल तेव्हा 2 शिक्षक आणि 3 वर्ग होतात, त्यावेळेला आम्ही ऑडिओ बुक्स आणि बुक्सचा वापर करतो। ऑडिओ बुक्स असे की विद्यार्थी आमचे जरी त्यांनी ऐकलं बुक्सचा लाभ आहे। या सर्वांच्या सोबत सांगायचा महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्र शासनाने महावाचन चळवळ काय केलेली आहे, घेतलेली आहे आणि घेत आहे। त्या अनुषंगाने आमच्या विद्यालयामध्ये 3 वर्गांनी काय केलं होतं की या महावाचन चळवळीमध्ये सहभागी झाल्या। आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रंथांचं वाचन करून त्याचा अभिप्राय या चळवळीच्या माध्यमातून मांडलेला आहे। आणि हा मांडत असताना त्यांना सुद्धा लक्षात आलं की हे बाबा पुस्तक आहे ते अमुक एक लेखकांचं आहे आणि अमुक लेखकाने अशा प्रकारे याची मांडणी केली। अशा प्रकारचे आमच्या विद्यार्थ्यांचं नाव आणि त्यांनी वाचन केलेलं साहित्य अपलोड करून त्या आमच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाचं प्रमाणपत्र प्राप्त झाले। त्या प्रमाणपत्राचंही आम्ही सादरीकरण प्रदर्शन जे ग्रंथदिंडीमध्ये आम्ही केलेलं होतं। आणि अशा पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांना जाणीव झाली की बाबा आता वाचलंच पाहिजे, आता जर नाही वाचलं तर केव्हाच आपल्याला भेट मिळणार नाही। पण आमचे विद्यार्थी जागृत झालेले आहेत, त्यांनी हातामध्ये आता दुरा पुस्तकांचीच घेतले। त्यांना माहिती आहे की ग्रंथ हेच आपले गुरु आहेत, ग्रंथाशिवाय आपल्याला काहीच आता काय तारणार राहिलं नाही। चित्र जे आहे आमच्या प्रत्येक फलकावरती चित्र जे पाहिलं तर ते चित्रामध्ये सुद्धा असंच आहे की मुलगी जी आहे म्हणजे ती विद्यार्थिनीच आहे आणि ती हातामध्ये काय तिच्या मोबाईल आहे आणि तिच्या पाठीमागे जे आहे ते पुस्तक आहे। म्हणजे हेच आम्हाला सूचित करायचं आहे की आता कशा प्रकारे काय व्हायला लागलेलं समाजामध्ये दुपळी निर्माण झाली की मोबाईल घेऊ का पुस्तक घेऊ आणि मोबाईल घेतात। त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आमच्या मोबाईलला टाटा केलं पाहिजे, पुस्तकांना काय केलं पाहिजे, आपलंच केलं पाहिजे असं या चित्राच्या
नाटकाच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न या ग्रंथ प्रदर्शनामध्ये केलेला आहे। आणि खाडे सर त्याचबरोबर ग्रामस्थ मान्यवर मंडळी जी होती वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी भेट दिली, त्यांनी छान अभिप्राय आम्हाला दिला आणि अशा प्रकारे त्यांनीही भेट दिली, खाडे सरांनीही भेट दिली विद्यालयात। त्यामुळे तुम्हा सर्वांचा मी आभार मानते आणि अशा प्रकारे या अनुषंगाने ग्रंथदिंडी ग्रंथ प्रदर्शन करून ज्ञानाचा जागर आपण करूया, अशी काय करूया प्रथा आपण निर्माण करूया आणि ही चळवळ पुढे चालूया, अशा या अनुषंगाने मी सांगते आणि थांबते। धन्यवाद।